नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. आपण हे समजून घेणार आहोत की आपल्या लहान मुलांना त्यांच्या भावना म्हणजेच त्यांच्या फीलिंग्स कशा समजावून सांगायच्या. असं होतं का कधी की आपलं लहान मूल अचानक रडायला लागतं किंवा खूप चिडचिड करतं आणि आपल्याला कळतच नाही की त्याला नक्की काय झालंय? राग, दुःख, आनंद या सगळ्या मोठ्या भावना त्यांना कशा समजावून सांगायच्या? चला, आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आणि यासाठी आपण मैत्री बालमनाशी नावाच्या एका खूप छान पुस्तिकेची मदत घेणार आहोत. त्यातली एक सोपी पण एकदम प्रभावी कृती वापरून आपण हे सगळं शिकणार आहोत. ओके, तर आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप कसा असेल? सगळ्यात आधी आपण भावना ओळखायला कसं शिकवायचं ते बघू. मग या खेळासाठी काय काय लागतं ते पाहू. त्यानंतर वेगवेगळ्या वयोगटांसाठी नेमकी कोणती कृती करायची ते समजून घेऊ आणि सगळ्यात शेवटी या कृतीचे फायदे काय आहेत तेही जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. मुलांना भावना ओळखायला कसं शिकवायचं? बरं, मुलांची हा खेळ सुरू कसा करायचा? तर अगदी सोपं आहे. तुम्ही त्यांना असं काहीतरी म्हणू शकता. ए मित्रा, चल आज एक वेगळाच खेळ खेळूया. अच्छा, तुला चॉकलेट मिळाल्यावर कसं वाटतं? एकदम भारी ना, आनंद होतो बरोबर? आणि तुझं खेळणं तुटलं तर वाईट वाटतं ना? तर याच गोष्टींना भावना म्हणतात. बघा किती सोपं आहे. म्हणजे बघा, ही एक साधीशी कृती आहे, पण यातून मुलं फक्त स्वतःच्याच नाही तर इतरांच्याही भावना ओळखायला शिकतात. त्यांना कळायला लागतं की समोरच्याला काय वाटतंय. आणि खरं सांगायचं तर त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी हे कौशल्य खूपच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आता प्रश्न येतो की ह्या मजेदार खेळासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल? चला बघूया. अजिबात काळजी करू नका. काही फार मोठं सामान लागणार नाहीये. फक्त 2 सोप्या गोष्टी लागतील. एक म्हणजे भावना दाखवणारी काही चित्र, ज्याला आपण फ्लॅश कार्ड्स म्हणूया, आणि दुसरा म्हणजे आपल्या घरात सहज सापडणारा एक आरसा. बस. चला, आपलं पहिलं कार्ड बघूया. हा आहे हसरा चेहरा, म्हणजे आनंद. बघा कसा छान हसतोय. आता दुसरं कार्ड. अरे रे, हा तर रडणारा चेहरा आहे, म्हणजे दुःखी चेहरा. ह्याला काहीतरी वाईट वाटलंय वाटतं. आता पुढचं कार्ड. बापरे, हा तर रागावलेला चेहरा आहे. बघा त्याच्या भुवया कशा वर चढल्या आहेत. खूप राग आला याला. आणि हे बघा, हा आहे घाबरलेला चेहरा. याचे डोळे कसे मोठे झालेत. हा नक्कीच कशाला तरी घाबरला आहे. आणि आपलं शेवटचं कार्ड आहे आश्चर्याचं, म्हणजे सरप्राईज. अरे वा, असा भाव आहे या चेहऱ्यावर, नाही का? तर याच 5 मुख्य भावनांवर आपण आज लक्ष देणार आहोत. ओके, तर आता आपण वयोगटानुसार ही कृती नेमकी कशी करायची ते पाहूया. सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान दोस्तांपासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी आपल्याला ही कृती एकदम सोपी ठेवायची आहे. त्यांना फक्त हसणारं कार्ड दाखवा आणि विचारा, अरे हा मुलगा काय करतोय? तो म्हणेल, हसतोय. मग रडणारं कार्ड दाखवा आणि विचारा, आणि हा काय करतोय? तो रडतोय. मग त्यांनाच सांगा, चल आता तू पण हसून दाखव आणि रडून दाखव. बघा किती मज्जा येईल त्यांना हे करताना. चला, आता वळूया पुढच्या वयोगटाकडे. 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी हीच कृती थोडी पुढे कशी न्यायची ते पाहूया. या वयोगटातल्या मुलांना आपण राग आणि भीती यांसारख्या थोड्या कॉम्प्लेक्स भावनांची ओळख करून देऊ शकतो. त्यांना रागावलेलं कार्ड दाखवा आणि विचारा, याला काय झालंय? मग घाबरलेलं कार्ड दाखवा. आणि सगळ्यात भारी म्हणजे त्यांना आरशासमोर उभं करा आणि सांगा, चल आता आपण रागावलेला चेहरा करूया. वा, आता घाबरल्यावर कसा चेहरा होतो? याने त्यांना स्वतःचे हावभाव ओळखायला खूप मदत होईल. आणि इथे खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुला कधी राग येतो? बघा, हा प्रश्न त्यांना विचार करायला लावेल. मग ते सांगतील, माझं खेळणं कोणी घेतलं की मला राग येतो, किंवा आई बाजारात नाही घेऊन गेली की राग येतो. याने काय होईल तर ते स्वतःच्या अनुभवांशी त्या भावनेला जोडू शकतील. आता वळूया 5 ते 6 वर्षांच्या मुलांकडे. इथे आपलं ध्येय फक्त भावना ओळखणं नाहीये, तर त्याही पुढे जाऊन सहानुभूती, ज्याला आपण इंग्रजीत एम्पॅथी म्हणतो, ती विकसित करणं आहे. हे कसं करायचं? तर त्यांना एक छोटासा प्रसंग किंवा गोष्ट सांगा. उदाहरणार्थ, त्यांना एक चित्र दाखवा जिथे एका मुलीचं आईस्क्रीम खाली पडलंय आणि ती रडतीये. आता इथे त्यांना फक्त ती रडतीये हे ओळखायला नाही सांगायचं, तर त्या मागचं कारण शोधायला लावायचंय. त्यांना एक साधा प्रश्न विचारा, ही मुलगी का रडत असेल? बघा, हा प्रश्न किती सोपा आहे, पण तो त्यांना विचार करायला भाग पाडेल. ओ, तिचं आईस्क्रीम पडलं म्हणून ती रडतीये. म्हणजे ते कृती आणि भावना यांच्यातला संबंध जोडायला शिकतील. आणि मग येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, बरं, मग तिला परत हसवण्यासाठी तू काय करशील? आता विचार करा, या प्रश्नाचं उत्तर देताना ते मूल काय काय विचार करेल? मी तिला माझा आईस्क्रीम देईन, किंवा मी तिला मिठी मारेन,
या एका प्रश्नातून त्यांच्या मनात मदत करण्याची, काळजी घेण्याची आणि मैत्रीची भावना किती नैसर्गिकरित्या वाढेल, नाही का? तर मग ही इतकी सोपी आणि खेळकर कृती, पण यातून आपली मुलं नक्की कोणती महत्वाची कौशल्ये शिकतात? चला थोडक्यात त्यावर एक नजर टाकूया. बघा, या कृतीमुळे मुलं भावनांना नाव द्यायला शिकतात. म्हणजे याला आनंद म्हणतात, याला राग म्हणतात. ते इतरांना काय वाटत असेल हे समजून घ्यायला लागतात. म्हणजेच त्यांच्यात सहानुभूती वाढते. ते स्वतःच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करायला शिकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते इतरांचे चेहरे वाचायला शिकतात. त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या हसण्यात काय दडलंय हे ओळखायला शिकतात. हा त्यांच्या संपूर्ण भावनिक विकासाचा एक खूप मजबूत पाया आहे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी. भावना ओळखायला शिकणं हाच सहानुभूतीचा म्हणजे दुसऱ्याला समजून घेण्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धडा आहे. आणि लहानपणापासूनच मुलांना हे शिकवणं ही खरं तर त्यांच्यासाठी आयुष्यभराची एक खूप सुंदर आणि मौल्यवान भेट ठरू शकते.